मोठी बातमी हाती येते। भिवंडीमध्ये बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी आणि चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे। इतकी जबरदस्त गर्दी या कार्यक्रमाच्या इथे आहे की या गर्दीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य होत आहे। भिवंडीच्या मांडकोली भागात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। बागेश्वर बाबांचा अंगारा घ्यायला जमलेल्या भाविकांमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, साधारणपणे 2 तासापूर्वीची घटना आहे। बागेश्वर बाबा यांचा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक आले होते। या दरम्यान मी तुम्हाला अंगारा देतो असं सांगून सर्वांनी रांगेने यावं असं आव्हान बागेश्वर बाबा यांच्याकडून करण्यात आलं। पण पुढे लोकांनी तो अंगारा घेण्याकरता गर्दी केली आणि स्टेजवर जाताना धक्काबुक्की चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती। आता परिस्थिती पूर्णपणे नॉर्मल असून त्या ठिकाणी जे खासगी सुरक्षा रक्षक होते, पोलीस होते, त्यांनी वेळीच प्रसार राखून तिथे जी गर्दी होती त्यांना पांगवलेलं आहे। त्यामुळे एक मोठा अनुचित प्रकार जो आहे तो घडण्यापासून टळलेला आहे। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली, कारण ही गर्दी नियंत्रणात आणणं हे पोलिसांच्या करता फार अवघड काम होतं। पण इथल्या सुरक्षा रक्षक, जे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत, त्यांनी थोडीशी काळजी घेतली। लोकांनीही थोड्या गोष्टी सांभाळून घेतल्या, यामुळे मोठा अनर्थ टळला। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। बागेश्वर धाम यांच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलं आहे। त्यांनी स्टेजवरून म्हटलं की मी तुम्हाला अंगारा देतो, रांगेनं या। पण लोकांनी इतकी प्रचंड गर्दी केली की इथे चेंगराचेंगरी सुदैवानं झाली नाही। अजित, धन्यवाद तुर्तास या माहितीबद्दल। कुणीही कुणासोबतही फोटो काढू शकतं। फोटो काढल्यानं आरोप लावणं योग्य नाही। त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येप्रकरणी कलम लावून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। बीड हत्या प्रकरणात विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे। आरोपींची मंत्र्यांकडे उठबस असल्याचे पुरावे समोर आले। त्यामुळे मंत्र्यांचा यात काही संबंध आहे का याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी। त्याचं SIT आणि CIDनं प्रामाणिकपणे दबावाला बळी न पडता प्रकरणाच्या खोलाशी जाऊन शोध घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। बीड प्रकरणी वडेट्टीवार यांनी सरकारसह पोलिसांवरही निशाणा साधला। बिहारलाही लाजवेल अशी घटना बीडमध्ये घडली। बीड प्रकरण म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा पुरावा आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी बीड प्रकरणी सरकारवर हल्ला चढवला। 3 पैकी 2 आरोपींना अटक झाली हे ऐकून बरं वाटलं। मात्र आता जिथे चौकशी होईल तिथे CCTV कॅमेरा हवा आणि ऑन कॅमेरा चौकशी व्हायला हवी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत साखर संकुल इथे आढावा बैठक पार पडली। या बैठकीनंतर कांदा निर्यात मूल्य कमी करावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांना विनंती केली असल्याचं कोकाटे म्हणाले। सूक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरू असून कर्जमाफीच्या संदर्भात 4 ते 6 महिन्यात निर्णय होईल असं मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केलं। जळगावमध्ये जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीची बैठक पार पडली। या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी ज्या प्रकारे टोल वसूल करतात त्याप्रमाणे त्यांनी कामही करणं गरजेचं आहे असे खडे बोल रक्षा खडसे यांनी सुनावले। राजन साळवी यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। दरम्यान मी नाराज होतो, माझ्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या अशी माहिती राजन साळवी यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील बहिणी निवडणुकीच्या पुरत्याच लाडक्या होत्या। लाडक्या बहिणी लवकरच रडायला लागतील असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या बहिणी आणि आई लाडक्या नाहीत का असा प्रश्नही त्यांनी केला। लाडकी बहिणी योजना भविष्यात राहील का हाच प्रश्न आहे अशी शंका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली। ज्यांचे पैसे परत घेणार त्यांची मतंही परत द्या असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे। सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांच्याकडून लाभ घेतला जात असल्याच्या चुकीच्या बातम्या विरोधकांच्याकडून पसरवल्या जात आहेत। आम्ही कोणाकडनंही पैसे परत घेतलेले नाहीत। चुकीच्या माहितीला बळी पडू नका। सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे।
केंद्रातील मोदी सरकार धोक्यात आहे, हे सरकार कधीही पडू शकतं असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 2025मध्ये मोदी सरकार टिकणार नाही असं सांगत जाणकारांचा दाखला त्यांनी दिला. त्याची सुरुवात बिहारमधून होणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटणारे जवळपास 80% जागांवर तीनही पक्षांचं एकमत झालं असून 20% जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याचं कळतं. पालकमंत्री पदाची एवढी चर्चा पहिल्यांदाच होतीये. कॅबिनेटपेक्षा जास्त महत्त्व पालकमंत्र्यांनाच दिलं जातंय का असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आणि सरकारवर निशाणा साधला. पालकमंत्री पदावरून रोहित पवार यांनी निशाणा साधलाय. मंत्रीपद देऊनही ठराविक मंत्री सोडल्यास कुणीच काम करताना दिसत नाही. बजेटमधून पालकमंत्री व्हायची गडबड सुरू आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेचं बहुमत मिळूनही पालकमंत्री पदासाठी भांडत बसलेत असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. मुख्यमंत्री राज्याचं हित पाहणारच काम करतील तर कौतुक करायला हवं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. 2.5 वर्ष फडणवीस चुकीच्या लोकांमध्ये अडकले होते अशी टीकाही त्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 12 जानेवारीला शिर्डीमध्ये होणाऱ्या महाअधिवेशनाची अमित शहा यांना माहिती देण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी अमित शहा यांना महालक्ष्मी जगदंबा मातेचं काष्ठशिल्प भेट दिलं. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी चुकीच्या फॉर्मॅटमध्ये उमेदवारी अर्ज भरल्याचा आरोप करत काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीयांच्याकडून भव्य सत्कार करण्यात आला. समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत हा सत्कार पार पडला. यावेळेला भाजपचा एकही आमदार उपस्थित नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा मात्र सुरू झाली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आशिष जयस्वाल पहिल्यांदाच गोंदियाच्या दौऱ्यावर आले. तर दरम्यान यावेळेला भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी जयस्वाल यांचं स्वागत केलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं डॉक्टरेट ऑफ सायन्स ही मानाची पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठाच्या 26व्या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना प्रदान केली जाईल. जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळेला मंदिर समितीकडून महाजन यांचा सत्कार करण्यात आला. माळेगावच्या खंडोबा यात्रेत 14 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला. 51 शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांसह सहभाग नोंदवला. दरम्यान शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड संख्येनं गर्दी केली होती. आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजापूरमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आला. या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित माजी आमदार संदीप नाईक यांच्या तुर्भेतील विद्यालयात SSC सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार असून नवी मुंबईतील 10,000 तर बेलापूरमधील 5,000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि 2 दिवसात सोडून जातात, म्हणून आम्हाला मराठी मुलं नकोतच असं म्हणत मुंबईतल्या एका कंपनीत मुलाखतीच्या वेळेला मराठी तरुणाला नोकरी नाकारण्यात आली. हा प्रकार शिवसेना ठाकरे गटाच्या लक्षात आल्यानंतर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी व्यापाऱ्याला जाब विचारला. महाड MIDCतील केमिकल कंपनीचा समावेश करण्यास नागरिकांनी विरोध केला आहे. खैरे या गावच्या शेजारी केमिकल कंपनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र गावाच्या शेजारी केमिकल कंपनी नको अशी मागणी करत खैरे इथल्या ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन करत अन्य कंपन्यांची कामं बंद पाडून वाहनंही अडवली. कोकण रेल्वे मार्गावर अरवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. अनेक एक्सप्रेस 2 ते 3 तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. चंद्रपुरातील विविध वॉर्डांमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांसाठी रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे नागरिकांना चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. तक्रारी करून सुद्धा पालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत असा स्थानिकांचा आरोप आहे.
रत्नागिरीतल्या खेड भरणे मार्गावर रेडीमिक्स सिमेंटचे थर पडले आहेत. ओव्हरलोड केलेले मिक्सर हे सिमेंट सांडत रस्त्याने जातात, त्यामुळे अपघात होतात. तसंच नागरिकांना धुळीचा सामनाही करावा लागतोय. तलासरी वडवलीमध्ये एका कंपनीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. या दुर्गंधीमुळे परिसरातले नागरिक हैराण आहेत. त्यांना विविध आजारांचे त्रास होऊ लागलेत. ग्रामपंचायतीनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली. येळकोट जय मल्हारचा जयघोष करत देवस्थाननं स्वारी यात्रेला सुरुवात केली. चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात धुळीचं आणि धुराचं साम्राज्य आहे. यामुळे प्रदूषणानं नागरिक हैराण झालेत. श्वास घ्यायलाही त्रास होतोय. प्रदूषण नियंत्रण मंडळानं तात्पुरती कारवाई करून पुढे काहीच केलं नाही अशी स्थानिकांची तक्रार आहे. मनमाड अंकाई रेल्वे स्टेशनच्या दरम्यान तपोवन एक्सप्रेसमधून एक प्रवासी खालती पडला. दरम्यान त्याला वाचवण्यासाठी लोको पायलटनं 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रेल्वे मागे नेली आणि माणुसकीचं दर्शन घडवलं. जखमी प्रवाशाला मनमाडला आणत लोको पायलटनं जीवदान दिलं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा.